नमस्कार. आज मी तुम्हाला कोंबड्याने दाखवलेल्या सहानुभूतीची गोष्ट सांगणार आहे. तर चला गोष्टीला सुरुवात करूया. एकदा अरुणदेव आकाशात भ्रमण करीत होते. फिरता फिरता त्यांचे लक्ष पृथ्वीवर गेले. आभाळ लाल केशरी रंगाच्या रंगछटा उधळत होते. फुले उमलायला सुरुवात झाली होती. मंद वाऱ्याची झुळूक वाहत होती. पृथ्वीवरची विलोभनीय शोभा बघून अरुणदेवाला पृथ्वीवर फेरफटका मारण्याची इच्छा झाली. इच्छा होताच अरुणदेव पृथ्वीवर अवतरले. पहाटेची शांत वेळ. त्याच वेळेस सर्व पक्ष्यांनी आपापल्या सुरात अरुणदेवाचे स्वागत केले. कोंबडा आरवला, चिमण्या चिवचिवल्या आणि अरुणदेवाला सलामी ठोकून दाणे पाण्याच्या शोधात किलबिल करीत उडाले. पण एका झाडाखाली एक चिमणी रडत होती. तिचा एक पंख तुटलेला होता. त्यामुळे तिला नीट उडता येत नव्हते. तिला नीट दिसतही नव्हते, कारण तिचा एक डोळा फुटलेला होता. शिवाय तिचा एक पाय तुटल्याने तिला नीट उभेही राहता येत नव्हते. त्यामुळे ती झाडाखाली पडून रडत होती. भूक लागलेली होती, पण कोणीच तिच्याकडे लक्ष देत नव्हतं. एवढ्यात एक कबूतर तिथे आला. चिमणीने त्याला थांबवले आणि क्षीण आवाजात म्हणाली, कबूतर दादा, मला थोडे दाणे खाऊ घाल ना, मला उडता येत नाही. कबूतर म्हणाले, छे छे, मला अजिबात वेळ नाही. चिमणी परत काकुळतीला येऊन म्हणाली, अरे, मी खूप तहानलेली आहे, कमीत कमी पाणी तरी दे. कबुतराने चिमणीचे बोल ऐकून न ऐकल्यासारखे केले आणि निष्ठुरपणे उडून गेला. चिमणी परत रडू लागली. आता कोण आपला प्राण वाचवणार? थोड्याच वेळात तिथे एक साळुंखी आली. गाणे गात गात ती चिमणीचे जवळ गेली. म्हणाली, चिवताई का रडतेस? चिमणीने आपलं दुःख साळुंकीला सांगितलं. बघ ना, माझा डोळा फुटला, एक पाय तुटला, पंख तुटले, त्यामुळे मला उडता येत नाही. मला खूप भूक लागली आहे, खूप तहानही लागली आहे. तेव्हा कृपा कर, मला थोडं पाणी पाजशील तर उपकार होतील. 2-4 दाणे खाऊ घालशील तर तुझे उपकार मी जन्मभर विसरणार नाही. साळुंखी म्हणाली, नाही ग बाई, एवढा वेळ कुठून आणू? तू हळूहळू उठ आणि स्वतःच शोध आपला दाना पाणी. आणि गाणे गात ती उडून गेली. चिमणी परत रडत बसली. कोणी मदतीला येत का नाही? ती उठण्याचा प्रयत्न करीत होती. प्रचंड वेदना होऊ लागल्या. परत रडली. थोड्या वेळाने एक कोंबडा तिथे आला. चिमणीची अवस्था पाहून दुःखी झाला. म्हणाला, चिवताई का ग रडतेस? चिमणीला काही बोलवेना. हा पण फुकटशी चौकशी करेल आणि निघून जाईल. चिमणी आपली एकसारखी रडतच होती. कोंबड्याने घाईने पाणी आणले. चिमणीला पाजले. चिमणीला थोडी उभारी आली. ती म्हणाली, कोंबडे दादा, मला खूप भूक लागली आहे. 2-4 दाणे खाऊ घालतोस का? मी तुझे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. चिमणीचे केविलवाणे रूप कोंबड्याला बघवेना. त्याने तिचे डोळे पुसले. स्वतःच्या हाताने तिला दाणे भरवले. चिमणीच्या जीवात जीव आला. संध्याकाळ होऊ लागली. कोंबडा म्हणाला, चिमणीताई, रात्रीची एकटी इथे पडून राहशील. कुठे सहारा नाही. माझ्या घरी येतेस? मी तुझी सेवा करीन. रोज दाना पाणी देईन. बरी झालीस की तू माझ्या घराची देखभाल कर. मी दाना पाण्याची व्यवस्था करण्यासाठी बाहेर जाईन. चिमणी म्हणाली, कोंबडे दादा, प्रथम कबूतर साळुंकी भेटल्यावर वाटले, भल्याची दुनिया नाही, पण तुझ्याकडे बघून वाटते, तुझ्या इतका भला कोणी नाही. जखमी चिमणीला उठता येईना. तेव्हा कोंबड्याने जमिनीवर आपले पंख पसरले. त्यावर चिमणी झोपली. मग कोंबड्याने हळूच तिला पाठीवर घेतले आणि आपल्या घरी आणले. तो रोज चिमणीची सेवा करायचा. चिमणीची पायाची जखम भरत आली होती, पण तरी तिला चालता येत नव्हते. डोळ्याने दिसत नव्हते. त्यामुळे ती दुःखी होती. ती रोज कोंबड्यासाठी दुआ करायची, देवा, कोंबडे दादाला खूप आयुष्य दे, त्याचे भले कर.
अरुणदेव हे सारे दृश्य बघत होते. त्यांना कोंबड्याचे कौतुक वाटले. ते कोंबड्याच्या घरी गेले. त्यांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाला, तू चिमणीची मदत केली, सेवा केली. सांग, तुला काय बक्षीस देऊ? तू मागशील ते तुला देईन. कोंबडा क्षणाचाही विलंब न करता म्हणाला, देवा, मी खूप सुखी आहे. खातो पितो, आनंदात जगतो. पण तुला काही द्यायचे असेल तर या दुःखी चिमणीसाठी काही कर. तिचा पाय, डोळा, पंख तुटले आहेत. ते नीट कर. तिला पुन्हा नव्याने दिसायला लागले, चालता यायला लागले आणि उडता यायला लागले तर मला आनंद होईल. अरुणदेवाने चिमणीला हळूच आपल्या डाव्या हाताचे पंजावर घेतले आणि उजव्या हाताने तिच्या पाठीवर हात फिरवला. तर काय नवल, चिमणीला पहिल्यासारखे दिसायला लागले, उडता यायला लागले. तिचा मोडलेला पाय चांगला झाला. ती आनंदाने नाचू लागली. तिने अरुणदेवाला नमस्कार केला, कोंबड्याचे आभार मानले आणि आपल्या घरट्याकडे निघाली. कोंबड्यानेही अरुणदेवाला वाकून नमस्कार केला. अरुणदेवाने आपल्या हातात असलेले लाल फूल अतिशय सन्मानाने कोंबड्याच्या डोक्यावर ठेवले. ते तिथेच चिकटले. त्यावर अरुणदेव म्हणाले, कोंबडे दादा, हा तुरा सन्मानाचा. तुमच्या निर्लोभ वृत्तीवर खुश होऊन मी सर्वांच्या साक्षीने हा मानाचा, त्यागाचा, दानशूरपणाचा, सन्मानाचा तुरा तुला देत आहे. तेव्हापासून कोंबडा आपल्या डोक्यावर सन्मानाचा तुरा मिरवतो आणि अरुणदेवाचे रोज सकाळी बांग देऊन स्वागत करतो. तर तुम्हाला ही गोष्टीतून काय बोध मिळाला ते मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.